करण्यासाठी मला निवडले. पण तुम्ही पुणे जिल्हा हा नाशिक जिल्हा आणि मी नगर जिल्हा हा गरीब जिल्हा आहे. तशी माणसंही गरीब आहेत, ज्ञानार्थी बरं. पण बाबांच्या सन्निधानात येऊन खूप काही समजलं 3.5 वर्ष. आणि आपला मुलगा जर 1 वर्ष कुठेतरी शाळेला गेला, त्या शाळेत त्याला जर चांगला प्रवेश भेटला, जेवण चांगलं भेटलं, तर ते आईवडील काय म्हणून व्यक्त करतात. तसं आज मुलगा आणि सून आईवडिलांना घरात सांभाळत नाही. पण काकांचा 4 वर्षाचा आजार त्या जागेवर बाबांनी इतका आत्मीयतेने जपला. घाण असन, अस्वच्छता असन, रात्रीचं त्यांचं रडणं ओरडणं विवळणं काय काय होतं ते सगळ्यांनी पाहिलं. आणि लंका बहिणीचा परिवार बाबांनी अशा अनर्घरत्न जोडले, त्याला मापच नाही. आम्ही अशी माझी इच्छा आहे का शास्त्र जोडा नका जोड माहीत नाही, पण असेच त्यांच्या पाठीमागं राहून तुम्ही आज शिवाजीचे मावळे, तुम्ही कमी नाही. तुम्ही सगळं काय करू शकता, तुम्ही बाबांची ताकद आहे. तुम्ही जर बाबांना जर सपोर्ट केला तर बाबांची तब्येत आता खालवलेली आहे. आणि आवर्जून सांगते लेडीजला का आपला हा मानभाव पंथ हा लेडीजने सांभाळलेला आहे, लेडीजची धुरा आहे. दयाची प्राण ज्योत चेतना, धर्माचे तू रक्षण केले, कोटी कोटी वंदना तुला घे, कोटी कोटी वंदना. आज प्रत्येक कार्यक्रमामध्ये लेडीज अग्रेसर आहे, लेडीजची संख्या जास्त आहे. आणि लेडीजलाच कुटुंबात त्रास जास्त आहे, संसारात त्रास आहे, कष्ट पण जास्त आहे, तरी पण ती धर्म सांभाळते. आज नाही 850 वर्षापासून लेडीज धर्माबाबतीत अग्रेसर आहे. तसं तुम्हाला हात जोडून विनंती लेडीजला का तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्हाला कधी सुट्टी नाही भेटली वर्षात तरी चालेल, पण उन्हाळ्याची सुट्टी तुम्ही नक्की काढा. फक्त 10 मिनिटाचा प्रवास आहे उन्हातला. आठवडा डोंगर असाय तर मी त्याच्यावर एक ओळी तयार केलेली आहे. जाते माहेराला बाई मी ढोर डोंगराला, जाते माहेराला बाई मी ढोर डोंगराला, ज्ञानवंत गुणवंत आचार्याशी भेटण्याला. प्रत्येक लेडीजने कुठंच काय जीवनात वेळ देऊ नका तुम्ही, पण उन्हाळ्याचे 15 दिवस द्या. मुलांना सुट्ट्या असतात, मुलांना म्हणजे आपल्याही मुलांना त्यांच्याही मुलांना सुनांना सुट्ट्या असतात. या 15 दिवस नाही भेटले ना, तुम्ही 4 दिवस येण्याचा प्रयत्न करा. आणि बाबांच्या पाठीमागे ही धुरा अशी सांभाळा का खरोखर शिवाजी महाराज एकटे लढले नसते, आपण हिंदू राहिलो नसतो, मावळ्यांचा प्रतिसाद होता. तसा बाबांनाही तुम्ही प्रतिसाद द्या.